आपण सगळेच, नाही का, कधी ना कधी अशा टप्प्यावर येतोच, जिथे असं वाटतं की आपण सगळं काही बरोबर करतोय. चांगली नोकरी आहे, समाजात मान आहे, सगळं व्यवस्थित सुरू आहे. पण तरीही आतून काहीतरी अपूर्ण असल्याची, एक पोकळी असल्याची भावना येते. जणू काही आपण एका ट्रेडमिलवर धावतोय, वेग वाढवतोय, पण पोहोचत कुठेच नाहीये. ही भावना अनेकांना येते, नाही का? माझ्याकडे आज विद्यावाणी या ग्रंथातील एक उतारा आहे आणि त्यात एक अशी कल्पना आहे जिने मला खरंच विचार करायला भाग पाडलं. ती म्हणजे आजच्या जगात समाधान मिळवणं इतकं कठीण का झालंय? चला बघूया हा ग्रंथ आपल्याला यावर काय सांगतोय. आणि या ग्रंथातलं सगळ्यात आकर्षक उत्तर काय आहे माहितीये? गुरु विद्यानंद म्हणतात की आजचं जग, आपली समाजव्यवस्था ही आपल्याला सतत असमाधानी ठेवण्यासाठीच तयार केली गेली आहे. एक प्रकारे सतत काहीतरी नवीन विकत घेण्याची, काहीतरी नवीन मिळवण्याची इच्छा आपल्या मनात निर्माण केली जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत कृतज्ञता बाळगणं म्हणजे छोट्या गोष्टीत आनंद मानणं ही केवळ एक चांगली सवय नाही, ते एका मोठ्या व्यवस्थेविरुद्ध केलेले एक प्रकारचं बंड आहे, एक शांत क्रांती. वा, शांत क्रांती हा विचारच खूप शक्तिशाली आहे. म्हणजे ही काहीतरी निष्क्रिय, केवळ मनातल्या मनात करण्याची गोष्ट नाहीये, तर मूळ स्रोतात याची सुरुवातच एका साधकाने गुरूंना विचारलेल्या प्रश्नाने होते. तो नेमका हाच मुद्दा मांडतो की आजच्या जगात यशाच्या मागे धावण्याच्या स्पर्धेत अडकून पडणं इतकं सहज काय आहे. आणि याचा परिणाम काय होतो? गुरु विद्यानंद यांचं विश्लेषण खूप मार्मिकपणे करतात. ते म्हणतात की या सततच्या धावण्यामुळे दोन गोष्टी होतात. एक म्हणजे प्रचंड मानसिक तणाव आणि दुसरी म्हणजे असमाधानाची एक खोल भावना. आपण एक ध्येय गाठतो, क्षणभर आनंद होतो आणि मग आपलं लक्ष लगेच पुढच्या अजून मोठ्या ध्येयाकडे लागतं. तो आनंद टिकतच नाही. यालाच काही जण हॉलो सक्सेस किंवा पोकळ यश म्हणतात. मग यावर उपाय काय? इथेच ते कृतज्ञतेचा उल्लेख करतात. पण ते तिला केवळ एक सकारात्मक भावना म्हणत नाहीत. ते म्हणतात कृतज्ञता हा या असमाधानाच्या आजारावरचा एक शक्तिशाली उतारा आहे. उतारा म्हणजे एक औषध, बरोबर, जे जाणीवपूर्वक घ्यावं लागतं. पण हे सगळं ऐकायला म्हणजे थोडं तात्विक वाटतंय. हो, वाटू शकतं. हे प्रत्यक्षात कसं काम करतं? म्हणजे काही उदाहरणं आहे का त्या ग्रंथात? हो, आणि म्हणूनच तर हा ग्रंथ इतका व्यावहारिक वाटतो. गुरु केवळ सिद्धांत सांगून थांबत नाहीत. ते रोहन नावाच्या एका तरुणाची गोष्ट सांगतात. रोहन हा आजच्या पिढीचा प्रतिनिधी आहे. यशस्वी IT प्रोफेशनल, चांगलं पॅकेज, स्वतःचं घर, गाडी. बाहेरून पाहिलं तर आयुष्य अगदी सेट आहे, पण आतून त्याला सतत एकटेपणा आणि रिकामापणा जाणवतो. ही अवस्था? हो, ही आज अनेकांना आपलीशी वाटेल. मग रोहन काय करतो? तो यातून बाहेर पडण्यासाठी काय पाऊल उचलतो? तो सुरुवातीला तेच करतो जे बहुतेक जण करतात. अजून मोठं ध्येय ठेवतो, अजून मेहनत करायला लागतो, पण त्याला लवकरच कळतं की तो त्याच चक्रात फिरतोय. मग तो गुरूंच्या मार्गदर्शनानुसार एक वेगळा प्रयोग करायचं ठरवतो. तो कृतज्ञतेचा सराव सुरू करतो. आणि गंमत म्हणजे तो काही हिमालयात जाऊन तपश्चर्या करत नाही. तो अगदी छोट्या, रोजच्या जगण्यातल्या गोष्टींपासून सुरुवात करतो. कोणत्या गोष्टी? उदाहरणार्थ, जसं की सकाळी बाल्कनीत बसून चहा पिताना तो फक्त चहा पित नाही, तर खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हाचा उबदार स्पर्श तो त्वचेवर अनुभवतो. ऑफिसला जाताना गाडीत बसल्यावर रेडिओवर लागलेलं आवडतं गाणं तो फक्त ऐकत नाही, तर त्या क्षणासाठी तो मनापासून आभार मानतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बसलेल्या पक्ष्यांचा किलबिलाट, घरी आल्यावर आईने केलेल्या गरमागरम पोळीचा सुगंध, या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आजूबाजूला रोज घडत असतात, पण आपलं मन ते इतकं गुंतलेलं असतं की आपलं याकडे लक्षच जात नाही. आणि यालाच मानसशास्त्रात माइंडफुलनेस किंवा सजगता म्हणतात, बरोबर. म्हणजे आपलं जे मन सतत भटकत असतं त्याला खेचून वर्तमानात, सध्याच्या क्षणात आणणं. रोहनने नेमकं तेच केलं. अगदी तसंच. त्याने आपलं लक्ष काय नाहीये यावरून हटवून काय आहे यावर आणलं. हा एक साधा दिसणारा पण प्रचंड मोठा बदल आहे. कारण आपलं मन नैसर्गिकरित्या नकारात्मक गोष्टींकडे जास्त पटकन आकर्षित होतं. याला नेगेटिव्हिटी बायस म्हणतात. हजार चांगल्या गोष्टी सोडून एका वाईट गोष्टीवर आपलं लक्ष अडकून राहतं. रोहनने जाणीवपूर्वक या नैसर्गिक प्रवृत्तीच्या विरुद्ध जायचा निर्णय घेतला. पण इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण हे थोडं कृत्रिम नाही का?
म्हणजे समजा एखाद्याचा दिवस खूप वाईट गेला असेल, ऑफिसमध्ये बॉस ओरडला असेल किंवा काहीतरी नुकसान झालं असेल, अशावेळी अरे वा सूर्यप्रकाश किती छान आहे असं म्हणणं हे स्वतःची फसवणूक करण्यासारखं नाही का? हे टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणजे दिखाऊ सकारात्मकतेसारखं वाटू शकतं. हा खूप महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे आणि गुरु विद्यानंद याचं उत्तर अप्रत्यक्षपणे देतात. ते असं अजिबात म्हणत नाहीत की तुम्ही तुमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करा किंवा दुःख दाबा. कृतज्ञतेचा सराव म्हणजे समस्यांना नाकारणं नव्हे, तर समस्या अस्तित्वात असतानाही आयुष्यात अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत याची स्वतःला आठवण करून देणं. हा दृष्टिकोन बदलण्याचा सराव आहे. जसं आपण शरीर मजबूत करण्यासाठी व्यायाम करतो, तसंच मन मजबूत करण्यासाठी हा एक मानसिक व्यायाम आहे. ज्या दिवशी तुमचा दिवस चांगला असतो त्या दिवशी हा सराव करणं सोपं असतं, पण ज्या दिवशी तुमचा दिवस वाईट असतो त्या दिवशी या सरावाची खरी कसोटी लागते आणि त्याच दिवशी त्याचा खरा फायदाही होतो. तो तुम्हाला पूर्णपणे नकारात्मकतेच्या गर्तेत बुडून जाण्यापासून वाचवतो. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची मानसिक ढाल तयार करण्यासारखं आहे. अगदी. ही ढाल संकट थांबवू शकत नाही, पण त्यांची तीव्रता कमी करू शकते. मग रोहनच्या प्रवासातला पुढचा टप्पा काय होता? तो फक्त या गोष्टी अनुभवून थांबला का? नियम अगदी सोप्पा असतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी त्या दिवशी घडलेल्या अशा 3 गोष्टी लिहायच्या ज्याबद्दल त्याला मनापासून कृतज्ञता वाटते. आणि ह्या गोष्टी काही भव्य-दिव्य असण्याची गरज नाही. उदाहरणार्थ कशा प्रकारच्या गोष्टी तो लिहितो? अगदी साध्या. जसं की आज एका अनोळखी व्यक्तीने माझ्यासाठी लिफ्टचा दरवाजा थांबून धरला, किंवा आज खूप दिवसांनी एका जुन्या मित्राशी फोनवर मनसोक्त गप्पा झाल्या, किंवा आज जेवणातली भाजी खूप चविष्ट झाली होती. सुरुवातीला त्याला हे थोडं विचित्र आणि अवघड वाटतं, पण हळूहळू त्याला अशा गोष्टी शोधण्याची सवय लागते. त्याचा मेंदू दिवसभरात आपोआप अशा सकारात्मक क्षणांची नोंद घ्यायला लागतो. पण केवळ लिहिण्याच्या क्रियेने इतका मोठा बदल कसा काय घडू शकतो? यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? नक्कीच आहे. जेव्हा आपण एखादी सकारात्मक गोष्ट आठवून लिहितो तेव्हा आपला मेंदू ती घटना पुन्हा जगतो. त्यामुळे आपल्या मेंदूत डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी फील गुड रसायनं तयार होतात. सातत्याने हे केल्यामुळे आपण आपल्या मेंदूच्या वायरिंगलाच हळूहळू बदलत असतो. आपण सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मेंदूला प्रशिक्षण देत असतो. त्यामुळे ही काही जादू नाही, ही शुद्ध न्यूरोसायन्स आहे. लिहिण्याची क्रिया ही त्या विचाराला मनात पक्क करण्याचं काम करते. हे खूपच मनोरंजक आहे. म्हणजे हा केवळ एक आध्यात्मिक विचार नाही, तर त्याला विज्ञानाचाही आधार आहे. मग या सगळ्या सरावाचा रोहनच्या आयुष्यावर एकूण काय परिणाम झाला? त्याचा स्वभाव बदलला का? त्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलला. ज्या अडचणी, जी आव्हानं त्याला पूर्वी डोंगराएवढी वाटत होती, ती आता त्याला काहीतरी नवीन शिकण्याची संधी वाटू लागली. तो अपयशाला शेवट न मानता प्रक्रियेचा एक भाग मानू लागला. तो संकटांकडे एक शत्रू म्हणून नाही, तर एक शिक्षक म्हणून पाहू लागला. आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम त्याच्या नात्यांवर झाला. तो लोकांना गृहीत धरणं सोडून देतो. तो त्याच्या आईवडिलांशी, मित्रांशी, सहकाऱ्यांशी अधिक प्रेमाने आणि आदराने वागू लागतो, कारण त्याला त्यांच्या असण्याचं महत्त्व कळायला लागतं. त्याची आतली पोकळी हळूहळू कृतज्ञतेच्या भावनेने भरून जाते. आणि मला वाटतं की इथेच आपल्याला गुरूंचा मूळ संदेश मिळतो. खरं सुख किंवा समाधान हे तुमच्या बँक बॅलन्समध्ये, तुमच्या पदावर किंवा तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून नाहीये. ते तुमच्या आत तुम्ही जगाकडे कोणत्या चष्म्यातून पाहता यावर अवलंबून आहे. कृतज्ञतेची वृत्ती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहण्याची शक्ती देते. हो, आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हणाले की ही एक क्रांती आहे. कारण समाज तुम्हाला सतत सांगतो की जेव्हा तुझ्याकडे ती नवीन गाडी येईल तेव्हा तू आनंदी होशील, जेव्हा तुला ते प्रमोशन मिळेल तेव्हा तुला समाधान मिळेल. पण गुरु विद्यानंद याच्या अगदी उलट सांगतात. ते म्हणतात, तू आत्ता या क्षणी तुझ्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञ हो, मग तुला खरं समाधान मिळेल. हा संपूर्ण विचारच उलटा आहे. आनंद हा ध्येय नाही, तो प्रवासाचा भाग आहे. ठीक आहे, ही चर्चा खूपच सखोल आणि प्रभावी आहे. पण जर ऐकणाऱ्यांना यातून काही ठोस गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील, ज्या ते आजपासूनच वापरू शकतील, तर त्या कोणत्या असतील? मला वाटतं 3 मुख्य गोष्टी आहेत. पहिली, ही गोष्ट स्वीकारणं की आधुनिक जीवनातील असमाधान आणि पोकळीची भावना ही एक खरी समस्या आहे. ती झटकून चालणार नाही. ती तुमची वैयक्तिक चूक नाही, तर व्यवस्थेचा परिणाम आहे.
दुसरी, यावरचा उपाय बाहेर नाही तर तुमच्या आत आहे. कृतज्ञता हा एक व्यावहारिक आणि जाणीवपूर्वक करण्याचा सराव आहे, केवळ एक तात्पुरती भावना नाही. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची, रोहनच्या कथेप्रमाणे सुरुवात अगदी सोपी असू शकते. दिवसातून फक्त 5 मिनिटं काढा. तुमच्या आजूबाजूच्या 3 साध्या, चांगल्या गोष्टींची नोंद घ्या किंवा त्या लिहून काढा. सातत्य हे यशापेक्षा जास्त महत्वाचं आहे. खरंच, या मूळ स्रोताचा अंतिम संदेश खूप महत्वाचा आहे. हा उतारा केवळ आपल्याला तात्पुरतं चांगलं वाटावं यासाठी नाहीये, तर आयुष्य आणि त्यात येणाऱ्या अडचणींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन मुळापासून बदलण्याबद्दल आहे. ही केवळ सकारात्मक विचारसरणी नाही, तर ती एक जगण्याची पद्धत आहे. आजच्या या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छितो. मूळ स्रोतामध्ये रोहन त्याला कृतज्ञ वाटणाऱ्या 3 गोष्टी रोज त्याच्या डायरीत लिहून काढतो, जसे की एका अनोळखी व्यक्तीने केलेली मदत किंवा मित्रसोबत झालेल्या मनमोकळ्या गप्पा. हा सरावाचा पहिला आणि खूप महत्वाचा टप्पा आहे. पण विचार करा, जर आपण याच्या एक पाऊल पुढे गेलो तर. ज्या व्यक्तींमुळे आपल्याला कृतज्ञता वाटली, त्या लोकांना जर आपण ही भावना प्रत्यक्ष बोलून दाखवली किंवा कळवली तर काय होईल? ज्या अनोळखी व्यक्तीने तुमच्यासाठी दरवाजा थांबवला होता, त्याला मनापासून धन्यवाद म्हटलं? किंवा ज्या मित्राशी गप्पा झाल्या, त्याला नंतर एक मेसेज पाठवून सांगितले की आज तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं? तर याचा परिणाम केवळ आपल्या स्वतःच्या मानसिकतेवर होईल, की त्याच्या सकारात्मक पडसाद त्या लोकांच्या आयुष्यातही उमटीतील आणि त्यातून एक सकारात्मक ऊर्जेची साखळी तयार होऊ शकेल का, यावर नक्की विचार करा.